नमस्कार, मी मुक्ता दाभोलकर. ज्योतिषी अशोक खरात याला अटक केल्यानंतर अशा पद्धतीने भोंदूबुवांच्या ठिकठिकाणी माजलेल्या भोंदूबुवांची यादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या जिल्ह्यामध्ये पोलिसांना देणार आहे. यांच्या मार्फत राजरोस लोकांचं शोषण चालू आहे. नमस्कार, मी प्रदीप नाईक, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड प्रसिद्धी प्रमुख शहर जिल्हा. आज मी आपल्या पुढे एक विषय घेऊन आलेलो आहे. तो विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक अशी समिती आहे की ज्यावेळेस हिंदू कुणावर अत्याचार करतील असं यांचं म्हणणं आहे, आमचं नाही. भोंदूगिरी करतात. भोंदूगिरी हे एक व्यक्ती करते, धर्म कुठलाही सांगत नाही. व अंधश्रद्धा आणि श्रद्धा ठरवण्याचा अधिकार अनिसला कोणी दिलेला आहे? आता परवा दिवशी 24 किंवा 25ला जे दाभोळकर यांच्या सुकन्या यांनी एक स्टेटमेंट दिले की भोंदूगिरीची एक यादी जाहीर करण्यात यावी. मग भोंदूगिरी हे विशिष्ट धर्म करत नाही. आता त्यात काही पास्टर्स आले, भरपूर काही धर्मामध्ये भोंदूगिरी चालते. म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या काही परंपरा आहेत त्यात अनिस काय करते की त्याला अंधश्रद्धेचे नाव देते. आता गेल्या वर्षीमध्येच काही घटना अशा घडलेल्या आहेत की धर्मांतरासाठी अमरावतीमध्ये एका पास्टरची त्याच्या विरुद्ध FIR झालेली. जबरदस्तीने तो धर्मांतर करत होता. तुम्हाला जर तुम्ही धर्म स्वीकारला तर तुम्हाला प्रभूची एक आपण म्हणू शकतो तुमच्यावर कृपा होईल, तुम्ही खूप चांगली प्रगती होईल. मग ह्याला अनिस काय करते? अनिसने आतापर्यंत कुठल्या कारवाया केलेल्या आहेत, म्हणजे धर्मांतराच्या असतील किंवा अंधश्रद्धाच्या? अनिस म्हणजे मुक्ता दाभोळकर असतील किंवा हमीद दाभोळकर असतील, हे फक्त हिंदूंचे सण आले की पुढे येतात आणि म्हणतात ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे ज्या आमच्या परंपरा आहेत, ज्या वर्षापासून चालू झालेल्या आहेत. आमचा हिंदू धर्म, आमचा सनातन धर्म हा स्थापन केलेला धर्म नसून हा पहिल्यापासूनचा धर्म आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यापासूनच विज्ञान आहे. ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. आता ही जी काही भोंदूगिरी आहे, खरात प्रकरण आहे, हा तो विशिष्ट व्यक्ती करतो आणि त्याने आमच्या धर्माचा सहारा घेतलेला. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या धर्माला का बदनाम करता? करू नये. सदर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आमचं सरकार जे आहे, तसेच आमचे मार्गदर्शक अनुपदादा मोरे, आमचं सर्व सरकार जे आहे, आमची जी सत्ता आहे, आमचे जे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आमचे देवाभाऊ, हे सर्व धर्मांना घेऊन चालणारे आमचे नेते आहेत. अनुपदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सर्व धर्मांना आजपर्यंत आमच्या सरकारने किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा इतर आमचे कुणी असतील, यांनी कधीही कुठल्याही धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही. ईद असो किंवा कुठलाही इतर धर्मातला सण असो, आम्ही एकत्रपणे साजरा करतो. पण हमीद दाभोळकर किंवा अनिस सारख्या काही संघटना आहेत, या फक्त एका धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. माजी मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रामधील आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक विशिष्ट मागणी आहे की कुठल्याही धर्माला जर हे अशा काही संघटना टार्गेट करत असतील तर यांची पहिली चौकशी करण्यात यावी व सर्व धर्माला एक SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस चालू करण्यात यावी, जेणेकरून आमच्या धर्मामध्ये रीतिरिवाज पूर्वीपासून जर आमच्या धर्मामध्ये नारळ फोडण्याची प्रथा असेल तर अनिस संघटना काय करते? नारळ का फोडता? नारळ फोडला नाही पाहिजे. मग हे जाळ दाखवतात, दूर दाखवतात. अनिस संघटना, मुक्ता दाभोळकर किंवा हमीद दाभोळकर हे कधी आजपर्यंत आम्हाला कुठल्या इतर धर्मामध्ये कारवाई करताना दिसून आले नाही. किंवा इतर धर्माचे ज्या काही प्रथा आहेत, ह्या प्रथा त्या सेलिब्रेट करताना आम्हाला किंवा त्यांचे धर्म, त्यांचे सण आल्यानंतर हमीद दाभोळकर कधी बाहेर आलेले नाहीयेत. ओपनली ते कधी धर्मांतराविषयी बोललेले नाहीये. ते असं दाखवतात की बाकीचे धर्म खूप चांगले आहेत, त्या धर्मामध्ये अंधश्रद्धा नाहीये. त्यांनी यावं, हमीद दाभोळकर किंवा मुक्ता दाभोळकर यांनी समोरासमोर यावं आणि समोरासमोर यांनी बोलून दाखवावं की बाबा खरोखरच इतर धर्मामध्ये अंधश्रद्धा नाहीये. असे भरपूर काही परंपरा आहेत
की त्या चर्चमध्ये फॉलो केल्या जातात, इतर धर्माच्या गोष्टींमध्ये फॉलो केल्या जातात. आम्हाला, आमच्या पक्षाला किंवा आम्हाला कुठेही धर्मांतरांमध्ये किंवा एक धर्मामध्ये तिढा निर्माण करायचा नाही. धर्मांतराविषयी आजपर्यंत हमीद दाभोळकर असतील किंवा मुक्ता दाभोळकर असतील कधी आलेले नाहीये. आज आमच्या माता भगिनी, आज एक आकडा आलेला आहे, काल जाहीर करण्यात आला, 92,000 माता भगिनी आमच्या गायब आहेत. त्याच्याविषयी बरं हमीद दाभोळकर म्हणा किंवा मुक्ता दाभोळकर कधी आलेले नाही. आता ह्या पूर्वी सदर एक चंद्रग्रहण येऊन गेलं होतं, त्यावेळेस हमीद दाभोळकर आले, चंद्रग्रहणात हे करू नये ते करू नये. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला की आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं? आमच्या धर्माने तुमचा कधीही विचारलेलं नाहीये की आम्ही काय करायचं, आणि तुम्ही सांगू पण नका ग्रहणामध्ये आम्ही काय करायचं काय नाही. माझा थेट मुख्यमंत्र्यांना एक निवेदन आहे, आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, हे जे काही पाण्यावरची जी बेडकं आहेत, ही हमीद दाभोळकर असेल, मुक्ता दाभोळकर असेल, ही जी काही अचानक येतात आणि फक्त हिंदू धर्माला टार्गेट करण्याचा ह्यांचा जो प्रोपोगंडा यांनी चालवलेला आहे तो पूर्णपणे बंद करण्यात यावा आणि ह्या कायद्याचा सुद्धा पुनर्विचार करण्यात यावा. हा कायदा फक्त आणि फक्त हिंदूंना टार्गेट करण्याचं काम आहे. आमच्या धर्मामध्ये पहिल्यापासून रूढी परंपरा चालू आहे, त्या परंपरा आम्ही चालू ठेवणार. त्या परंपरा म्हणजे अंधश्रद्धा आणि इतर धर्माच्या परंपरा म्हणजे श्रद्धा. हा जो काही दाभोळकर कुटुंबियांनी लावलेला घाट आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त हिंदू विरोधी समिती आहे. या समितीची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. या समितीमध्ये जे कोण आहे त्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी व यांनी जर हिंदू धर्माच्या येणाऱ्या सण सूद किंवा कुठल्याही धर्माच्या आमच्या परंपरेला मोडण्याचा प्रयत्न केला तर याचे आम्ही कोर्टाच्या माध्यमातून यांना उत्तर देण्यात आहोत व मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याची दखल घेण्यात यावी. कायदा व सुप्रशासन व प्रशासन हे प्रत्येक धर्माला एक समानतेचं हवं आहे. हा धर्म वेगळा आणि तो धर्म वेगळा हे दाभोळकर कुटुंबियांनी बंद करावे. यांची दुकानं त्या पद्धतीने चालत आहे. मुक्ता दाभोळकर कोण आम्हाला सांगणार आहे बंधुगिरी काय आणि काय काय, ज्योतची काय संबंध काय आहे? ज्योतिषी हा एक आमच्या धर्मानुसार पहिल्यापासून चालत आलेला एक आमच्याकडे शास्त्र आहे. तुम्ही त्याला अंधश्रद्धेचं कसं नाव देऊ शकता? जा बरं तुम्ही चर्चमध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जाऊन दाखवा. तुम्ही तिथल्या पहिल्या परंपरा यांनी बंद करण्यात याव्या. नंतर आमच्या धर्मामध्ये का कुठल्या परंपरा काय आहे ते आम्ही आमचं बघून घेऊ. आम्ही सक्षम आहोत, आमचे हिंदू सर्व सक्षम आहेत. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, जिथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती येईल तिथे त्यांना सर्व हिंदूंनी हा प्रश्न विचारावा की तुम्ही आतापर्यंत इतर कुठल्या ठिकाणी गेलेले आहेत का? बरं मुक्ता दाभोळकर किंवा हमीद दाभोळकर चर्चमध्ये जाऊन कारवाई नाही करत का? बरं तिथल्या परंपरेला अंधश्रद्धा नाव नाही ठेवत? हा प्रश्न मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगू इच्छितो. यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावं व जो काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आहे हा फक्त हिंदू विरोधी कायदा आहे. या कायद्यामध्ये पुन्हा एकदा विचार करण्यात यावा व ज्या पद्धतीने मुक्ता दाभोळकर व हमीद दाभोळकर किंवा इतर काही संघटना त्या फक्त हिंदू धर्माच्या विरुद्ध कार्य करत आहेत, त्यांच्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे आणि काय चाललंय नेमकं काय नाही याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. व संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्ही आमचा धर्म कशा पद्धतीने चालवायचा, आम्ही आमच्या धर्माच्या रूढी परंपरा काय करायच्या ते आम्ही आमचं बघू. दाभोळकर कुटुंब फक्त हिंदू विरोधी आहे, तिथल्या तिथं विरोध करा व जास्तीत जास्त मुख्यमंत्री साहेबांकडे व नरेंद्र मोदी साहेबांकडे आपल्या निवेदन देऊन या संघटना बंद करण्यात याव्या. या संघटनेवर किंवा इतर ज्या काही संघटना आहेत की ज्या फक्त हिंदू धर्माला टार्गेट करण्याचं काम करत आहे किंवा हिंदू धर्माला बर्बाद करण्याचं जे काही काम किंवा हिंदू धर्म कसा बर्बाद होईल किंवा हिंदू धर्माविषयी कसा द्वेष निर्माण करता येईल हे जे काम जे काही चालवलेलं आहे, इतर ज्या काही संघटना आहे यांनी जे काही चालवलेले आहे याला कुठेही खतपाणी न घालता आपल्या सर्वांनी आपण एकत्र येऊन आपण या संघटना बंद केल्या पाहिजे. अंधश्रद्धेच्या नावाखाली ही जी काही संघटना काम करत आहे ही अंधश्रद्धा कमी आणि धर्माला विरोध जास्त करणारी संघटना आहे. त्याच्यामुळे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा इतर आमचे जे काही मंत्री महोदय असतील यांनी यामध्ये
एक लक्ष घालून या संघटनेचा किंवा या कायद्याचा पुनर्विचार करून यामध्ये आपण कायदेशीर आणि एक आपण मार्गदर्शन करावे, तसेच एक कायदेशीर ऍक्शन घेण्याचा प्रयत्न करावा व हमीद दाभोळकर असतील किंवा मुक्ता दाभोळकर असतील यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। तर मी सर्व तमाम हिंदू बांधव व भगिनींना एकच विनंती करू इच्छितो, मुक्ता दाभोळकर असतील, अमित दाभोळकर असतील किंवा आपल्या हिंदू विरोधी हिंदूंसाठी विरोध करणाऱ्या कुठल्याही संघटना असतील, त्यांना पाठबळ व त्यांना एक खतपाणी देऊ नये।